नमस्कार, story.comच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. मी विशाल बडे. आजचा विषय थोडा वेगळा आहे. विषय थेट जातीला भिडणारा आहे, समाजाला भिडणारा आहे. तुमच्यासमोर आज दोन बडे आहेत. बडे मुद्देत तुम्ही विलास बडे यांना पाहिलं असेल. विलास बडे हे तेच विलास बडे ज्यांनी मराठा आरक्षणाची चळवळ सुरू असताना जाहीर भूमिका मराठा समाजाच्या बाजूने घेतली. असंख्य मराठा तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, फोन कॉल्सच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले. एवढंच नव्हे, सतत वर्षभर या चळवळीला त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पाठिंबा दिला, मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली. हे तेच विलास बडे ज्यांना वंजारी समाजातले तरुणसुद्धा मोठ्या प्रमाणात मानतात, त्यांना फॉलो करतात, सोशल मीडियावर त्यांना पाहतात. मी त्यांच्यासोबत आज थेट खुली चर्चा करणार आहे जातीवरती. कारण जेव्हा बीड जिल्ह्यात, महाराष्ट्रात जातीवरती लोक खुल्या मनाने चर्चा करतात, तेव्हा मीडियातसुद्धा याची चर्चा होणं गरजेचं आहे. जातीवर लोक का येतात, ही आजची चर्चा आहे. अधिकाऱ्यांची जात निघते, सामान्य कामगारांची जात निघते, आमच्यासारख्या पत्रकारांची जात निघते. अर्थातच आज दोन बडे समोर आहेत. असं ऐकल्यानंतर समोरच्या एखाद्या मराठा बांधवाला वाटू शकतं की हे बडे काय बोलणार आहे, ते त्यांच्याच जातीच्या बाजूने बोलणार आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे, हा कार्यक्रम, हा शो तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण मनाला भिडणारे आणि कान उघडणी करणाऱ्या काही मुद्द्यांवरती आजच्या कार्यक्रमात चर्चा करायची आहे. तर तुमचं स्वागत आहे. थँक्यू विशाल. आपण दोघेही बडे आहोत, त्याच्यामुळे मी आधीच एक स्पष्ट केलं आहे. पण तरीही सध्याची जी परिस्थिती बघताय, तुमचे बडे मुद्दे आम्ही बघतोय, त्यातून रोज तुम्ही ते मांडताय. पण अधिकाऱ्यांची जात निघते आहे, आरोपी या जातीचा आहे, हे वंजारी असेच असतात. त्या आरोपीवरनं जात जज केली जाते आहे. इतर जातीतही आरोपी असतात, तेव्हा त्यांची जात निघत नाही. प्रश्न फक्त आणि फक्त जातीच्या भोवती का फिरतोय? पहिल्यांदा तर आपण बडे आहोत हे ठीक आहे, पण ते बडे असण्यासाठी आपलं दोघांचं काही कर्तृत्व नाही आहे. आपल्याला तिथं जन्म मिळाला आहे म्हणून आपण बडे आहोत. म्हणजे ती जी कुठल्या जाती जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. आणि त्याचा काय म्हणतात त्याला, की प्रचंड अभिमान असण्याचं काही कारण नाही, कारण आपलं काही कर्तृत्व नाही आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे, कारण तेही आपल्या हातात नव्हतं. सो तो भाग आपण तेवढ्या पुरता ठेवूया की त्याच्याशी ते लोक कर्तृत्वाशी जोडतात त्याला, की मी त्या जातीत. अभिमानाची पण काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही खूप महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. आणि खरं तर काल बडे मुद्द्याच्या माध्यमातून मी सुद्धा हा विषय हाती घेतला की हे इनफ इज इनफ म्हणण्याची वेळ आली. आता हे थांबवा. आणि दुर्दैवानं काय झालं आहे की ह्या सगळ्या प्रकरणाला जो जातीय रंग आलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. आणि पहिली तर मला वाटतं की एक गोष्ट आपण सगळ्यांनी सांगायला हवी. कोण गेलं बीडच्या या घटनेमध्ये? एक उमदा तरुण गेला. तो कुठल्या जातीचा आहे हा भाग खूप नंतर येतो विशाल. तो कोण होता, कुठल्या जातीतला होता हे खूप नंतर येतं. पहिल्यांदा हे येतं की हा तरुण नेमका कोण होता. हा तो तरुण होता जो तिथल्या मातीसाठी लढत होता. हा संतोष देशमुख तो होता जो आपल्या दुष्काळी भागामध्ये पाणी यावं म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करून आपल्या बीडमधलं दुष्काळाची परिस्थिती बदलावी याच्यासाठी संघर्ष करणारा होता. हा तोच संतोष देशमुख आहे ज्याच्याबद्दल दुर्दैवानं आम्ही माध्यमांची सुद्धा ही जबाबदारी होती की ही बाब समोर आणायला हवी होती. संतोष देशमुख हा एक सामाजिक कार्यकर्ता होता. संतोष देशमुखने शांतिवनमध्ये दीपक काका नागरगोजे यांच्यासोबत मिळून त्या अनाथ बालकांसाठी काम केलेलं आहे. तो सामाजिक कार्यकर्ता आहे. समाजाची जाणीव असणारा, माणुसकीची जाणीव असणारा, माणुसकी ठेवणारा एक उमदा तरुण गेला. हे मराठा समाजाचं नुकसान नाही आहे, बीड जिल्ह्याचं नुकसान आहे, महाराष्ट्राचं नुकसान आहे. जेव्हा अशा तरुणाची निर्घृण हत्या होते, काळीमा फासणारी, माणुसकीला काळीमा फासणारी घटना होते, तेव्हा तो कुठल्या जातीमध्ये त्याला बंदिस्त करणं योग्य ठरणार नाही. पहिली गोष्ट, एक समाजानं गमावलेला, म्हणजे समाज म्हणताना मी असं म्हणतो की सगळी मानवजात, आणि त्याचं ते नुकसान होतं. आणि त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. जे नराधम आहेत, मी नराधम शब्द वापरतोय, जे नराधम आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा. फाशी आहे, दुर्दैवानं आपल्याकडे कठोरात कठोर शिक्षा संविधानाच्या नुसार फाशी आहे. पण
जर त्याच्या पलीकडेही काही अजून करता आलं असतं तर मला वाटतं की तशीही संविधानातली तितकीही कठोर शिक्षा द्यायला हरकत नाही आहे. आणि त्याच्याबद्दल ना दुर्दैवाने एक गोष्ट झाली, याला जातीय रंग येण्यामागचं एक आणखीन कारण आहे. मराठा समाजामध्ये अशी एक भावना झाली की वंजारी समाजातले लोक या गुन्हेगारांना पाठीशी घालतात. पण हे सत्य नाही. हे का सत्य नाहीये? मी एक उदाहरण देतो. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या आईला फोन केला आणि रोज मी आईशी बोलत असतो आणि आईला बोलत बोलत आई ती बातम्या बघत असते आणि तिने तो शो बघितला आणि ती म्हणाली, तिच्या भाषेत सांगतो, माय हुंदाड आला ह्या लोकांना, कोण आहेत ही आणि लेकराला असं का मारलं, आणि ह्यांना बघावं लागतंय सरकारनं. ही जी भावना आहे ती भावना कुठल्या जातीय परिप्रेक्षातून तिला तर जात माहीत नाही. माणूस म्हणून ही जी सामान्य ची भावना आहे की ह्या लोकांना हे जे कृत्य झालेलं आहे ते माणुसकीला काळीमा फासणार आहे. एक साधी गोष्ट आहे. जाती अभिनिवेश आपल्या सगळ्यांमध्ये खूप गेल्या काही दिवसामध्ये वाढलेला आहे. ही जरी वस्तुस्थिती असली, साधी गोष्ट आहे. विषय, आपण रस्त्याने चाललोय आणि रस्त्याने जात असताना एखादा प्राणी जर असेल, त्या प्राण्याला जर दुखापत झाली तर आपल्याला कळकळ वाटते की यार अरे त्याचं रक्त निघतंय. ही मानवी भावना आहे आणि ही मानवी भावना जर आपण व्यक्त करतो तर एक उमदा तरुण जेव्हा इतक्या निर्घृणपणे मारला जातो त्याच्याबद्दलची मानवी भावना आहे ना, ती जास्त प्रमाणात व्यक्त व्हायला हवी होती. ती जातीच्या पलीकडे जाऊन व्यक्त व्हायला हवी होती. दुर्दैवानं काय झालंय आपल्या इथं, आपल्या संवेदना, आपल्या भावना ह्या जातीशी निगडीत झालेल्या आहेत. हे दुर्दैव आहे. दोन गोष्टी घडल्या. एक, माझं स्पष्ट मत आहे, वंजारी समाजातल्या लोकांना हे आवडो अथवा न आवडो, पण लाऊडली सगळ्यांनी ही गोष्ट सांगायला हवी होती. सुरुवातीलाच, अगदी सुरुवातीला निश्चितपणे दीपक काकांसारखे काही लोक तिथं गेले, धाय मोकलून रडले की माझा सहकारी गेला, माझा भाऊ गेला. पण ओव्हरऑल समाजातून सुद्धा याबद्दलची तिथल्या स्थानिक नेतृत्वाकडून ती भावना यायला हवी होती. त्याचा कंडेम जो करायला पाहिजे होता तो लाऊडली सांगायला पाहिजे होतं की हे कोण, जो कुठल्याही जातीचे असू द्या, कुठल्याही धर्माचे असू, कोणी असू द्या, ज्यांनी मानवतेला काळीमा फासली त्यांना कठोरातले कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही लाऊडनेस जो आहे ना, तो लाऊडनेस गेला नाही. त्यामुळे मराठा समाजातल्या एक वर्ग जो ॲग्रेसिव्ह वर्ग आहे त्या वर्गाला असं वाटलं की या इथं आपल्याला काहीतरी स्पेस दिसते आणि ही स्पेस आपल्याला वापरता येऊ शकते पॉलिटिकली. राजकीय नेते खूप एक म्हणतो की हुशार असतात, त्यांना भुसभुशीत जमीन कुठं आहे हे कळतं. आणि या प्रकरणामध्ये आरोपी एका जातीचे असणं आणि दुसरी बाजू असणं हे आपल्याला जातीवाद करण्याची एक सुंदर संधी आहे असं काही लोकांना वाटलं. मी सगळ्यांना म्हणत नाही, काही लोकांना वाटलं आणि मग त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न झालाय हे मान्यच करावं लागेल. पण याच्यामध्ये जशी भांडवल करणाऱ्यांची चूक आहे तशी वंजारी समाजाची सुद्धा चूक आहे की पहिल्याच दिवशी जर या सगळ्या घटनेची लाऊडली सर्व स्तरातून जर त्याचा कंडेम झाला असता आणि कुठल्याही जातीच्या असू द्या, ह्यांना खरं तर ठेचाबिचा अशी भाषा आपण नाही वापरू शकत, पण कठोरातली कठोर शिक्षा त्यांना करा, ही भावना व्यक्त झाली असती तर याला जातीय वळण लागलं नसतं. ठीक आहे, नंतर तर राजकारण घुसलं. राजकारणानंतर जात हा शॉर्टकट आहे. फक्त थोडंसं मी विस्तारण का सांगतोय, हे ह्याची पार्श्वभूमी जाती आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे जातीय राजकारण घडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर हे घडल्यामुळे एक मुद्दा तो करता येईल का. काही लोक समाजात असतात, उपद्रवी लोक असतात आणि त्यांना ती एक संधी वाटली. काही लोक प्रत्येक गोष्टीत संधी शोधत आहेत आणि त्यांना ती संधी वाटली आणि त्याचा फटका सामान्य माणसाला का बसावा. एक गोष्ट आहे, जातीयवादाच्या बद्दल आपण जेव्हा बोलतो, ह्या दोन समाजामधला जो टोकाचा जातीवाद निर्माण झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. आपण पुढच्या पिढ्यांना काय देतोय. ह्या दोन्ही समाजाची अवस्था दयनीय आहे. दयनीय म्हणतोय का म्हणतोय, ह्या दोन्ही समाजाची लढाई आहे त्यांच्या गरिबीशी. मराठा समाज रस्त्यावर काय, आमच्या गोरगरीब लेकरांना न्याय हवाय, आरक्षण हवाय, म्हणून त्यांची लढाई सुरू आहे. आणि ह्यांची
बाप जाद्यापासून हातात कष्टाची कामं आहेत, कष्ट आहेत, 18 दारिद्र्य आहे, अंधश्रद्धा आहे, दुष्काळ आहे आणि बेरोजगारी आहे. दोन्ही समाजातल्या तरुणांच्या समोरचे, तिथल्या नागरिकांसमोरचे हे गंभीर प्रश्न आहे. ह्यांची लढाई याच्याबद्दलची आहे. प्रश्न आहे, तुमची लढाई ज्या मुद्द्याबद्दल आहे तिथं तो आक्रोश दिसत नाही, पण जातीयवादाबद्दलची इतकी अस्मिता, इतकी टोकदार अस्मिता का, हा माझा दोन्ही समाजाला सवाल आहे. तुम्ही आता म्हणालात, तुम्ही नाव नाही घेतलं की त्यांनी त्या लाऊडली कंडेम करायला पाहिजे होतं. हां. तुम्ही नाव घेतलं नाही, मी घेतो. उदाहरणार्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी हो. ते लाऊडली कंडेम करायला हवं होतं. पण जेव्हा मराठा समाजातले नेते 10 तारखेला त्या हत्येनंतर तिथे गेले, त्यांनी ती ती चळवळ हातात घेतली की आता हे आमचं आहे, तुम्ही इथे यायचं नाही. 12 तारखेला गोपीनाथ गडावर जाताना जेव्हा पंकजा मुंडे तिथे जायला निघाल्या, तेव्हा देशमुख कुटुंबियांनी त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, परिस्थिती चांगली नाही आहे. त्यांनी नमिता मुंदडा यांच्या घरी बसून त्यांना व्हिडिओ कॉल केला. धनंजय मुंडे तिथे जेव्हा जाणार होते त्यांना सांगितलं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, तुम्ही इथे जाऊ शकत नाही. मग ही चळवळ बनली फक्त मराठा समाजाची. मग मराठा नेत्यांनी सांगितलं हे विरोधात आहेत, आरोपी यांच्या जातीचे आहेत, या मग आरोपीवरनं सगळे अधिकारी पण यांचेच आहेत, या पोलीस स्टेशनला बडे आहे, या पोलीस स्टेशनला दैफळे आहे. हे कोणत्या दिशेने गेलं आहे सगळं? हे खूप दुर्दैवी दिशेने गेलेलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे, ठीक आहे, पंकजा मुंडे तिकडे जाणार होत्या, गोपीनाथ गडावरून त्या निघाल्या आणि त्या मला वाटतं नमिता मुंदडांच्या घरी गेल्या. तिथं काही लोकांनी सांगितलं, त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की तुम्ही इकडे येऊ नका. माझं तर म्हणणं आहे जायला पाहिजे होतं. काय होऊन काय झालं असतं, टोकाचं काय झालं असतं? पोलिसांची तशी भूमिका होती, असू सहकार्य द्या, करा. पोलिसांची सहकार्य करायची भावना आहे ना, पण त्यांची जी प्रयत्न होते ते प्रयत्न दिसले नाही बाकी समाजाला. त्यामुळे ही फट जी पडत गेली ना, फट तर आज नाही पडलेली, ती आधीच पडलेली आहे. माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यातल्या ह्या 2 नेत्यांना असं कुठलं घर असू शकत नाही की त्या घरामध्ये यांना एंट्री नाही आहे, असं असू शकत नाही. माझं म्हणणं होतं की तरीही आग्रह करायला होता. अजितदादा गेले, अजितदादांना सुद्धा घोषणाबाजी झाली. बरोबर. फरक काय पडला? घोषणाबाजी झाली असती, रोष व्यक्त झाला असता आणि आउटक्राय होता तो बाहेर पडला असता. तुम्ही जेव्हा पालक म्हणून आहात, या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही आहात, तर तुम्ही, मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा जास्त लाऊड आवाजामध्ये त्याच्याबद्दल सांगायचं होतं, सांगणं गरजेचं होतं की इथं जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. माझा संबंध जोडणाऱ्यांना, मी जर दोषी असेल तर मी फासावर जायला तयार आहे, पण या माणसाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कदाचित मला वाटतं की ज्या उग्र लोकांना याला जातीय रंग द्यायचा आहे त्यांच्यातली हवा गेली असती, ते झालं नाही. दुसरं दुर्दैव काय माहितीये का, आज मराठा समाज आणि वंजारी समाजाचं दुर्दैव आहे, तुमच्या माझ्यासारख्यांचं दुर्दैव आहे, जे जातीच्या पलीकडे जाऊन या सगळ्या गोष्टींकडे बघतात. या दोन्ही समाजाचा ताबा काही टवाळ लोकांनी घेतलेला आहे. जे विवेकी आहेत, जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारे आहेत, जे मानवतेला मानणारे आहेत, या सगळ्या लोकांचं गप्प बसणं आणि अविवेकी लोक, अतिशय उग्र अशी लोक, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की उठवळ लोक समाजातली काही, या लोकांच्या हाती समाज गेलाय का, समाजाचा ताबा गेलाय का, हा प्रश्न का पडतो? सोशल मीडियावरती व्यक्त होणारे म्हणजे समाजाचे नेते आहेत का? सोशल मीडियावरती दोन्ही समाजाच्या काही स्वयंघोषित ठेकेदारांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली त्यातून हे खाली स्प्रेड होत गेलेलं आहे. माझं म्हणणं आहे, इथं सरकार नावाची एक व्यवस्था आहे. इकडचे 25 आणि इकडचे 25 जर उचलले असते आणि त्यांना सुंदरी दाखवली असती तर कोण असा समोर आला असता आणि त्याने ती हिंमत केली असती? हे सरकारचं फेल्युअर आहे. जातीयवाद इतका टोकाला जात असताना सरकार प्रत्येक अकाउंटवर जर नजर ठेवत आहे, तर हे विद्वेष पसरवणारे लोक आज 2-2.5 वर्ष झालं बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालतायत. या लोकांना आवर का घातला जात नाही, हा माझा सवाल आहे. वंजारी समाजामधले असे काही लोक आहेत, मला वैयक्तिक कुणाचं नाव घ्यायचं नाही आहे, कारण इकडची नावं घेणं, इकडची नावं घेणं, नावं घेतले की मग ते आपण वेगळा त्याला अंग येतं. पण वंजारी समाजातले आणि इकडचे असे लोक आहेत, अक्षरशः त्या लोकांना कुठलाही विवेक नाही, सामाजिक भान नाही, आणि अशी लोक
समाजाचे ठेकेदार म्हणून व्यक्त होत आहे. खरं तर त्यांना घरात सुद्धा कोणी कुत्रं विचारत नाही, पण हे लोक समाजाचे नेते बनत आहेत. आज ह्या लोकांना समाजानं थारा दिला नाही पाहिजे. माझं असं म्हणणं, अहो त्यांच्या नुसतेच टाईमलाईन बघू वाटत नाही. मी तर बघणं सोडलेलं आहे. बरं, सांगायची सोय नाही आहे. आपण जर त्यांना सांगायला गेलो कुठली गोष्ट रेकॉर्ड करणं आणि मग ते एक वेगळ्या प्रकारचं पसरवणं हे सुरू आहे. दोन्ही समाजांनी अशा लोकांच्या या अपप्रवृत्ती ह्या ज्या समाजातल्या आहेत त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं, आपण सगळ्यांनी प्रत्येकाने त्याच्याबद्दलली लाऊडली ही भूमिका घेणं गरजेचं आहे की ही लोक थांबवा. आता हे इनफ इज इनफ म्हणण्याची वेळ आहे. मराठा समाज, मराठा तरुण अस्वस्थ आहे. आमचा माणूस गेलाय, तुम्ही जातीवाद करताय, ही झाली एक बाजू. दुसरीकडे वंजारी समाजातला तरुण अस्वस्थ आहे. तुम्ही आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय, आमच्या जाती काढताय, आमच्या अधिकाऱ्यांची जात काढताय. अधिकारी प्रशासनात काम करणारी लोक अस्वस्थ आहेत. थेट जातीचं नाव घेऊन बोललं जातं. सत्ताधारी, तुम्ही म्हणाल सरकार जबाबदार आहे, पण सत्ताधारी सुरेश धस सारखा आमदार, यांच्यासारखा आमदार, ते थेट जातीचं नाव घेतात, आडनावच घेतात. ते की हा आरोपी आहे, तो आरोपी आहे, ही जात अशी, ती जात अशी. मनोज जरांगे, ज्यांना एवढं मोठं लोकांनी केलं होतं, ते मनोज जरांगे घरात घुसून मारायची भाषा करतात. आपण एकेकाळी पाकिस्तानला अशी भाषा करायचो. हा समाज दहशतवादी आहे का त्यांना घरात मारायला? सो अस्वस्थताही वाढती आहे. त्या समाजात पण आहे आणि या समाजात पण आहे. ही अस्वस्थता वाढत ठेवायची या लोकांना, असं नाही दिसत? निश्चित. जात आणि धर्म ही आपल्या देशातली खूप संवेदनशील बटणं आहेत आणि ती बटणं शॉर्टकट आहे. एका बटनवरती तुम्ही खूप मोठा परिणाम साधू शकता हे राजकीय नेत्यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे हे बटन आपल्या राजकीय अस्तित्वासाठी वेळोवेळी दाबलं जातं आणि जातीय राजकारण हे खूप करणं सोपं असतं. मी शॉर्टकट त्याला जे म्हणालो. दुर्दैवानं काय झालं की या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आल्या, म्हणजे हमास झाल्या असं म्हणाले. बीड आता जेव्हा सुरेश धस हमास असं म्हणतात तेव्हा हा मुद्दा येतो की गृह मंत्रालय हे त्यांच्याकडे आहे आणि हमास झालं तर ते कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी जेव्हा म्हणतात हमास म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे. पण अतिरेक करणं, अतिरंजित करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या ते पॉलिटिकली आहे. मला वाटतं की सुरेश धस आणि त्यांच्या ह्या भूमिका ह्या कशासाठी आहेत मी त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले. मनोज जरांगे पाटील यांचं जे प्रभुत्व होतं त्याला चेकमेट देण्यासाठी त्यांना उभं केलं गेलं आहे का हा प्रश्न मी त्यांना विचारलेला आहे. कारण जे दिसतंय ते आधी मनोज जरांगे पाटील एकटे स्टेजवरती असायचे, आता सगळ्या नेत्यांमध्ये मनोज जरांगे पाटील दिसत आहेत. मग त्याच्यातून स्पर्धा लागली आहे का? तू जास्त आक्रमक बोलतो की मी जास्त आक्रमक बोलतो? स्पर्धा लागली आहे का? माझं असं म्हणणं आहे, ठीक आहे, मनोज जरांगे पाटील म्हणाले घरात घुसून मारा. अरे तुम्ही एवढं अस्वस्थ व्हायची काय गरज आहे? मी असतो समजा ह्या समाजाचा लीडरनी किंवा जे कोणी असतील त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं सांगू? मनोज जरांगे पाटील ज्या क्षणाला म्हणाले ना घरात घुसून मारा, त्याच दिवशी सगळ्या लोकांनी घराची दारं उघडी ठेवायला पाहिजे होती आणि घरात रांगोळ्या काढायला पाहिजे होत्या घराच्या समोर, वेलकम. कारण गांधीगिरी आणि आम्ही ताट घेऊन तयार आहोत. जे जे आमच्या घरात घुसणार आहेत ना त्यांचा पाहुणचार करायला, अतिथी देवो भव करायला आम्ही तयार आहोत. ही भूमिका जर घेतली असती, कोण उद्या घरात घुसण्याची भाषा, घरात घुस आता मारते काय संबंध? म्हणजे त्याला दोन्ही बाजूनी जे रिॲक्शन आहेत ना, आता त्याला उत्तर जर असं देण्याऐवजी जर त्याला उत्तर असं दिलं असतं आम्ही पण घरात घुसू, आम्ही तुमच्या घरात घुसू, या तुम्ही घरात, हे काय? म्हणजे मी एक गोष्ट सांगतो, ही जी लोक आहेत ना ह्यांची अक्षरशः सांगतो, म्हणजे नको तो शब्द वापरायला, पण कारण आपण पत्रकार आहोत त्यामुळे आपल्याला त्या शब्दाचं महत्त्व माहिती आहे, कारण त्याचे वेगळे अर्थ जातील. आपण रागातून उद्वेगातून एखादा शब्द बोलू आणि त्याचा वेगळा अर्थ निघेल. पण या आधी सुद्धा मी ते बोललोय, आज मी पुन्हा ते रिपीट करतो. वंजारी आणि मराठा समाजाचं नातं वर्षानुवर्षाचं आहे, पिढ्यानपिढ्यांचं आहे. यांचं नातं हे त्या गावात आणि हे ह्या गावात नाही आहे विशाल. यांचं नातं घराला घर, दाराला दार आणि भिंतीला भिंत असं नातं आहे. बरोबर विशाल, आज एका ताटात जेवलो. माझ्या आयुष्यामध्ये माझे सर्वाधिक मित्र हे मराठा समाजाचे आहेत. माझे सगळ्यात जवळचे मित्र मराठा समाजाचे आहेत. बांधाला बांध आहे,
हा त्याची शेती कसतो, तो त्याची शेती त्याच्या शेतावर राबायला जातो, दोघं मिळून एकत्र शेती करतात. कदाचित मराठा समाजाला आज हे माहीत असेल, पण जे तिथं जेल झालेले आहेत त्यांना माहीत आहे. वंजारी समाजामध्ये आज जेवढे शिवाजी, संभाजी, तुकाराम जेवढी नावं आहेत ना, एवढी नावं मराठा समाजात सुद्धा नसतील, एवढी नावं वंजारी समाजामध्ये. एक गोष्ट सांगतो, तुकाराम मुंडे हे नाव सगळ्यात फेमस आहे म्हणून मी सांगतो. हे आत्ता जातीयवादाची ही जी कीड आहे ना, आत्ता गेल्या काही वर्षात लागलेली आहे. माझ्या मुलीचं नाव गाथा आहे, तुम्हाला माहिती आहे. जर या सगळ्यामध्ये एक दुवा काय होता माहिती आहे, हेच तुकाराम होते. दोन समाजांमधला दुवा कोण होते, हेच तुकाराम होते, हेच नामदेव होते, हेच भगवान बाबा होते, हे शिवाजी महाराज होते. या लोकांनी, हे जे तथाकथित लोक आहेत ना, ज्यांना हे फाडायचंय सगळं, ह्या लोकांना मला एक सांगायचं आहे, वंजारी समाजाच्या घराघरामध्ये जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, फोटो आहे ना, जोपर्यंत तुकोबांची गाथा आहे ना, जोपर्यंत तुकोबा ज्ञानोबा आहेत ना, तोपर्यंत यांच्यामध्ये विद्वेष पसरणार नाही पसरू शकत, आणि हे नाही तोडू शकत. हे शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट, दुर्दैव, काल सदानंद मोरे सरांचा इंटरव्ह्यू आमचे संपादक मंदार फणसे सरांनी घेतला. आम्ही पहिलं पाऊल टाकलंय काल याच्यामध्ये, की सदानंद मोरे सर जे तुकोबांचे वंशज आहेत, आज इतके विचारवंत तत्वज्ञ आहेत, आणि त्यांनी ती स्पष्ट साहित्याचे अभ्यासक आहेत, त्यांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये ना भूमिका कुणाची महत्वाची होती. ह्या दोन समाजाला जोडणारा दुवा होता तो म्हणजे वारकरी संप्रदाय. नारायणगड आज मराठा समाजाच्या साठी, म्हणजे त्याला ते मराठा समाजाचं लेबल लावण्याचा प्रयत्न चालू आहे, आणि दुसऱ्या बाजूला भगवानगडाला वंजारी समाजाचं लेबल लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे दोन्हीही गड जातीपातीच्या पलीकडचे आहेत. ह्यांना माहित नाहीये नारायणगडाचे मठाधिपती भगवान बाबा होते. आणि आजही भगवान गडासाठी नारायणगड हे मातृसंस्था आहे. ह्यांना हे माहित नाहीये. पण सदानंद मोरे सरांनी सांगितलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे विशाल. ह्या दोन समाजांना जोडणारा दुवा होता तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचे सप्ते होता दोन्ही. तर अर्धे महाराज कधी मराठा समाजाचे, कधी वंजारी समाजाचे, वंजारी समाजांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याचं काम मराठा समाजाचे महाराज करायचे, आणि मराठा समाजाच्या गावामध्ये जाऊन वंजारी समाजाचे महाराज करायचे. गेल्या काही दिवसामध्ये याच्यात सुद्धा फाटाफूट झाली. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय माहिती विचार, की अगदी जिथून प्रबोधन व्हायचं, जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचं प्रबोधन करण्याचा वसा आणि वारसा ज्या वारकरी संप्रदायाने हाती घेतला, त्या वारकरी संप्रदायाला सुद्धा या जातीयवादाच्या विषयाची लागण झाली, नख लागलंय. हे अतिशय दुर्दैव आहे. म्हणजे मी कंडेम करतो, निषेध करतो त्या गोष्टीचा, की एका वंजारी समाजाच्या गावामध्ये मराठा समाजाच्या महाराजांना बोलवायचं नाही, याच्याबद्दलची जी भूमिका घेतली तेव्हा मी जाहीरपणे सांगितलं होतं हे निषेधार्ह आहे. ह्याची लाज वाटली पाहिजे आपल्याला. आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचे लोक काही, म्हणजे हे इतका विद्वेष पसरलेला आहे की आपल्याला त्या जातीच्या लोकांना मतदान करायचं ना म्हणून शपथा घ्यायच्या. हे ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ना, हे फक्त एक फट पडली आहे. ती फट पाय घालून फाडून जिकडे तिकडे करण्यामध्ये ज्या लोकांचा इंटरेस्ट आहे ना, त्या लोकांना जिंकू द्यायचं नाही आपल्याला. हा आपल्या सगळ्यांच्या समोरचं महत्वाचं हे आहे. मी सांगतो, मी माझे काही मराठा मित्र आहेत, आता ऐकतील हे, मी त्यांना नेहमी म्हणतोय, मी आता मुंबईत आहे, ते बीडमध्ये आहेत. आम्ही असं पण ठरवलं, आम्ही जाणार एका ताटात जेवणार आहे. तुम्ही तिकडे मारून घ्या, तुम्ही काय तुम्हाला दंगली करायच्या त्या करा, काय करायच्या, आमची मैत्री तुटणार नाही आणि आम्ही तोडणार पण नाही. आणि हे लाखो लोक ज्या दिवशी सांगतील ना, तेव्हा लक्षात येईल की विद्वेष पसरवणारे मुठभर आहेत. एक गोष्ट आहे विशाल, का वंजारी समाजाने स्वतः लावून घ्यायचं मला सांगा ना? का स्वतःला गुन्हेगार ठरवतात? अरे 4 लोकांची टोळी, 4 माफिया, समाज कसं काय असू शकतं? मला सांगा, आज पुण्यामधले बहुतांश गँगस्टर हे कुठल्या जातीचे आहेत हे कधी काढलं जातं का? मग तो समाज म्हणतो का अरे आमच्या समाजाला गँगस्टर म्हणताय म्हणून? ते गँगस्टर आहेत. बरोबर.
घुले नावाचा जो सुदर्शन घुले नावाचा जो नराधम आहे, त्या नराधमानं आतापर्यंत खंडणी, वसुली अशासारखे अनेक गुन्हे केलेले आहेत. 16 गुन्हे आहेत त्याच्यावर. 16. मग तो गुन्हेगार, त्याला तिथं पैशाचा हव्यास आहे, त्याला त्याची गँग वाढवायची आहे, त्याला ते हे करायचंय, त्याच्यासाठी त्यानं ते केलेलं आहे. मग तो गुन्हेगार जर जातीच्या मागे लपत असेल आणि जात जर त्याला लपवत असेल तर जात गुन्हेगार आहे, असं नाही का एस्टॅब्लिश होणार. बरोबर. म्हणून जातीची ज्याला एवढीच काळजी वाटते ना, त्यांनी सांगितलं पाहिजे, गुन्हेगारांना डोटूक सांगितलं पाहिजे, तुम्ही जातीची नाही, तुम्ही गुन्हेगार आहात आणि तुम्ही जातीच्या आड लपायचं कारण नाही. ज्यानं जे केलंय ते त्याला भोगावं लागेल. जातीची लढाई लढत होता का तो? नाही. पवनचक्कीच्या कंत्राटाची लढाई लढत होता तो, आणि तो ही वसुली करणं हे करत होता. जातीचा संबंध आला कुठे? माझं म्हणणं आहे, वंजारी समाजाने इतकं अस्वस्थ व्हायची गरजच नाहीये ना. काही गुन्हेगार आहेत, प्रत्येक जातीत गुन्हेगार आहेत, आणि त्या गुन्हेगारांनी ते केलं, मरू द्या. आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उद्या जर म्हटलं की या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा करा, जातीवादाचा संबंध येईल का? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, कुठल्याही समाजानं कुठल्याही गुन्हेगाराला आपल्या जातीच्या आड लपू देता कामा नये. तू गुन्हेगार आहेस, ज्या दिवशी तू गुन्हा केला त्या दिवशी तुझी जात संपली. आता जातीतून काढता येत नाही. समजा आता मला माझी जात बदलायची आहे, कुणाची जात काढायची आहे, ह्या असल्या काही गोष्टी नाही आहेत ना. नाहीतर आपण मानवता हीच जात केली असते आपल्या सगळ्यांची. ह्या सगळ्या जाती काढून जातीचं सगळं, कधी कधी वाटतं जाती अंताकडे आपण जायचंय आपल्याला, आणि जाती अंताकडे जात असताना जाती इतक्या प्रबळ होत आहेत, जातीच्या अस्मिता इतक्या टोकदार होत आहेत की आता आपण जाती अंताकडे जाण्याच्या ऐवजी जाती मजबूत करताना पाहायला मिळतं. ही वस्तुस्थिती आहे. मला जसं आपण आज एक पत्रकार म्हणून इथे बोलतोय, पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, तसाच एक स्तंभ सरकार आहे, म्हणजे शासन आहे, दुसरा स्तंभ न्यायव्यवस्था आहे, आणि तिसरा स्तंभ आहे एक महत्त्वाचा प्रशासन. आज या प्रशासनामध्ये जवळपास अर्थातच मराठा बहुल समाज जास्त आहे, तर मराठा समाजाचे अधिकारी आज राज्यात जास्त आहेत, ओपनचे अधिकारी आज जास्त आहेत. कुणबी आणि मराठा जर अधिकारी तुम्ही मोजले तर जवळपास 75% आसपास जातात, आणि बाकी 2-2%, 4-4% अधिकारी आहेत. पण बीड सारख्या जिल्ह्यात जो वंजारी बहुल जिल्हा आहे, तिथे जर काही वंजारी अधिकारी जास्त असतील तर त्यात वावगं काय आहे? त्या वंजाऱ्यांची जात का काढली जावी? एखादा इन्स्पेक्टर आहे, तो IO आहे, तपास अधिकारी आहे, आणि जर आरोपी मराठा असेल तर आज त्याला निष्पक्षित चौकशी करताना त्याला भीती वाटते, माझ्यावर आरोप होईल. SIT मधून अधिकाऱ्यांना बाहेर काढलं जाते. विशाल, हे इतकं दुर्दैवी आहे ना, म्हणजे मला तर इतकी चीड आली त्या दिवशी. एक गोष्ट अशी असू शकते की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा थेट संबंध आरोपींशी असेल तर त्यावर आक्षेप घेणं ह्यात गैर काही नाही. पण जातीची नावं बघून जर त्यांच्यावर आक्षेप घेतला जाणार असेल तर हा खूप मोठा केओस आपण तयार करतोय ह्या व्यवस्थेमध्ये, असं मला वाटतं. मी थोडंसं ह्याचं उत्तर 2 अंगानं देणार. एक, उद्या जी SIT स्थापन केली आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या की वंजारी समाजाचे लोक नको, म्हणजे अधिकारी नको, कारण ते वंजारी आहेत म्हणून त्यांना आक्षेप घेणं हे अतिशय दुर्दैवी आणि हे घृणास्पद आहे. असं होतं कामा नये. त्यांचा संबंध असेल तर निश्चितपणे केलं पाहिजे. व्हाईस वर्सा, तपास करणारे अधिकारी हे मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे मराठा समाजाचे अधिकारी बदला घेतील म्हणून ते मराठा समाजाचे अधिकारी त्याच्यात नको असं म्हणणं घृणास्पद आहे. तुमची जात किती भिनली आहे ना आतमध्ये, ह्या शेण भरलं त्या डोक्यांमध्ये, हे तिथूनच हे येऊ शकतं, ह्या सामान्य माणसाच्या डोक्यातून येऊ शकत नाही. तो एक मुद्दा. त्यामुळे या अधिकाऱ्यांकडे जातीच्या नजरेतून तुम्ही बघत असं, ही लोक जर बघत असतील ना, हे अतिशय दुर्दैवी आहे. पुन्हा ते क्लिअर करतो की जर आरोपींशी त्यांचा संबंध असेल आणि त्याच्यावर आक्षेप असेल तर त्याला काय हरकत असण्याचं कारण नाही, पण आडनावं बघून जर त्याला विरोध होत असेल तर ते चुकीचं आहे. दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी अधिकारी मोठ्या प्रमाणात असणं, ह्याला पुन्हा 2 बाजू आहेत. एक, अगदी स्वाभाविक आहे एक गोष्ट की मी लातूर जिल्ह्यातला आहे, तर मला नाईलाजास्तव मुंबईत यावं लागलं. माझ्या पोटाची व्यवस्था जर लातूरात असती तर कदाचित मी लातूर सोडलंही नसतं.
आणि मी मुंबईत आलो नसतो. आपण बिंदू नामावलीबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा ही परिस्थिती जशी बीडमध्ये आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हे अगदी आदिवासी भागामध्ये सुद्धा. आता आदिवासी भागात जास्तीत जास्त संख्या ही आदिवासींची असणं स्वाभाविक आहे, कारण तिथं दुसरे लोक जाऊन काम करायला पण तयार नसतात. आदिवासी भाग कुणाला हवा असतो? आज गडचिरोलीला बदली कुणालाच नको आहे ना. मग स्थानिक लोक तिथं जास्त असणार, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. दुसरं, बाहेरच्या भागातले लोक बीडमध्ये जाऊन काम करायला तयार नाही आहेत. म्हणजे आता इतका जर जिल्हा बदनाम झाला असेल तर मला सांगा कुठलाच माणूस असा म्हणेल की मला बीडला जाऊन काम करायचं. मग जी लोकल लोक आहेत ते प्रेफरन्स जास्त देतात. त्यामुळे ते सुद्धा त्याच्या मागचं एक कारण आहे. मध्यंतरी आणि दुसरे, ह्या राजकीय नेत्यांवर ना सामाजिक दबाव पण असतो. मला अधिकाऱ्यांना पण एक सांगायचं आहे की तुमचा हा आग्रह, हट्ट कशासाठी पाहिजे की मला मिळालं तर तिथंच पाहिजे, मला तिथंच जायचं नाही ना. ठीक आहे, बाहेर राहू, बरोबर, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करू. आपल्याला काम करायचं आहे, आपण सेवा देण्यासाठी होतं, आपण सेवा देऊया. त्यामुळे त्याला जातीय अंगानं जे बघितलं जातंय त्या जातीय अंगाने एका नजरेतून न बघता दोन्ही नजरेतून जर बघितलं तर असं लक्षात येईल की हे चित्र सगळीकडेच आहे. हे तुम्ही गडचिरोलीचं घेतलं, तिथं आदिवासींच्या परिप्रेक्षातून तुम्ही बघितलं तर तुम्हाला चित्र वेगळं दिसेल. पश्चिम महाराष्ट्रात येऊन मराठा समाजाच्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते तसं देईल. विदर्भात तुम्ही कुणबीच्यांबद्दल तसं बघितलं तर तुम्हाला ते तसं चित्र दिसेल. म्हणजे तुम्ही जो चष्मा लावाल ना तुम्हाला त्या चष्म्यातून ती परिस्थिती दिसेल आणि इथला बॅकलॉग, तिथला ओव्हर सरप्लस हे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसणार आहे. आता हे झालं बिंदू नामावलीचं. पण एक मुद्दा विशाल, हा बिंदू नामावलीचा विषय ज्यांनी काढला ना त्या सुरेश धसांबद्दल सांगायचं. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचे गेली 20 वर्ष काय संबंध आहेत हे मी जवळून पाहिलेलं आहे. अगदी पंडित अण्णांपासून ते धनंजय मुंडेंपर्यंत, आणि धनंजय मुंडे सुरेश धस यांचे कौटुंबिक आणि किती घनिष्ठ संबंध होते हे उभ्या बीड जिल्ह्याला माहीत आहे. अगदी कालपर्यंत, कालच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असलेल्या त्या उमेदवाराला मदत न करता सुरेश धस यांना मदत करण्याचं काम धनंजय मुंडेंनी केले हे बीड जिल्ह्याला माहीत आहे. बरोबर. वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांचे काय नातं होतं, काय संबंध होते हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण राजकारणामध्ये काय असतं, राजकारणात कधीच कुणी कुणाचा नसतो. एखाद्या घटनेच्या नंतर राजकारण बदलतं आणि नातेसंबंध बदलतात. आज त्यांच्यामध्ये हे सगळं दिसतंय, पण उद्यासुद्धा त्यांचे नाते कायम राहणार आहेत. ते दोघं पुन्हा एकत्र येतील. राजकीय ॲडजस्ट म्हणून सुरेश धस कित्येक वेळा मुंडे साहेबांसोबत होते, मुंडे साहेबांच्या पासून दूर गेले, यांच्यासोबत होते, अनेक ठिकाणी आहेत. राजकीय नेते ज्या पद्धतीनं या बोटावरून या बोटावर अगदी सहजरित्या जातात, समाज मात्र तसा जात नाही. समाजाच्या मनात आडी राहते. राजकीय नेत्यांनी इतकंच समाजानं सुद्धा चंचल असावं असं मला वाटतं. म्हणजे ते स्वतःला जसं ॲडजस्ट करून घेतात एकमेकांमध्ये. सुरेश धस यांना निवडून आणण्यामध्ये वंजारी समाजाचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे, आणि धनंजय मुंडेंना इतक्या मोठ्या मतानं निवडून आणण्यामध्ये मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे. ह्यांचं राजकारण समजून घ्या तुम्ही. इतकं सगळं जातीय वातावरण असताना सुद्धा ह्या दोन समाजांनी एकत्र येऊन त्यांचा लीडर निवडलेला आहे. शेवटी जे अधिकारी वगैरे म्हणतो ना, सुरेश धस आज आष्टी पाटोद्याचे आमदार आहेत. तर आमदार म्हणून वंजारी समाजाचा एखादा जो कर्मचारी आहे तो त्यांच्याकडे गेला आणि मला शिफारस पत्र द्या, मला आष्टी पाटोद्यात यायचं आहे, तर सुरेश धस ते नाकारू शकत नाही. सुरेश धसांना त्यांची मतं हवी असतात आणि मग त्यांना तिथं आणावं लागतं. मराठा समाजाचा गेला त्याला सुद्धा आणावं लागतं. राजकीय नेत्यांची सुद्धा एक प्रकारची ही मजबुरी आहे. जशी ती मजबुरी सुरेश धसांची आहे, तशी ती क्षीरसागरांची आहे, तशीच ती धनंजय मुंडेंची आहे, तशीच ती पंकजा मुंडेंची आहे, तशीच ती बजरंग सोनवणेंची सुद्धा आहे. त्यामुळे राजकारणामध्ये सामान्य जनतेकडून ज्या अपेक्षा व्यक्त असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न असतो. आणि माझं असं म्हणणं आहे की जर ह्या गोष्टींचा अतिरेक झाला असेल ना, ते सुद्धा साफ चुकीचं आहे. बिंदू नामावलीच्या बद्दल बोलतोय. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा योग्य नाही आहे. जर तो झालेला असेल तर तो सुद्धा दुरुस्त केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी फार दुराग्रह, हट्ट मला तिथंच पाहिजे हे करून आपण नेत्यांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, पण त्याआधी ही जी आता बिंदू नामावली आणि ही सगळी आकडेवारी आणि जे जातीनी आहे सांगितलं, ज्या अंजली दमानी या प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते त्या बीड जिल्ह्यात गेल्या होत्या, त्यांना हे उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. मी शेवटचा प्रश्न घेणार आहे फक्त.
आज मराठा समाजाचं या सगळ्यात नेतृत्व सुरेश धस करत आहेत. त्यांनी जाहीर बोलून दाखवले, माझ्या मनात प्रचंड राग आहे आणि तो राग त्यांचा जो आहे तो एका जातीविषयी आहे. या जातीमुळे हे झालं आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात, पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचा राग आहे. तर आज ते मराठा समाजाचं नेतृत्व करतायत, पण दुसरीकडे अत्यंत अस्वस्थ असलेलं आमच्यावर आक्रमण होतं आहे, आम्हाला कोणी वाली उरलेलं नाही आहे, अशा भावनेतला एक मराठा समाज आहे. तो अस्वस्थ आहे. काल 8 तास जो समाज रस्त्यावर आंदोलनासाठी बसला तो वंजारी समाज एक आहे. आज त्यांना सांगणारं कोणी नाही. धनंजय मुंडे एकीकडे अडचणीत आहेत, पंकजा मुंडे या सगळ्यापासून दूर आहेत. आज या अस्वस्थ झालेल्या काही जे तरुण डिप्रेशनमध्ये जात आहेत त्या लोकांना तुम्ही काय सांगणार आहात? विशाल, आपण सांगण्याचा हा प्रयत्न करतो. मी एक उदाहरण देतो, आपण हे का सांगतो मी ते उदाहरण देतो, नंतर मग आपण का बोलतो याचं कन्क्लुजन करूया. मी एकदा एका जंगलाला आग लागली होती आणि मग त्या जंगलातून सगळे प्राणी सैरावैरा पळायला लागले. आग भडकत होती आणि एक इवलीशी चिमणी आहे ना, ती चिमणी आपल्या चोचीत पाणी घेत होती आणि त्या आगीवर टाकत होती. मग तिथून जाताना एक वाघ तिथं थांबला आणि म्हणाला, ए चिमणी, का पागल बिगल झालीस काय, म्हणे हे काय करतेस तू? चिमणी म्हणाली, आग विझवते. तो वाघ म्हणाला, अरे इथं वणवा पेटलाय, सगळे जंगल खाक होतंय, एवढे सगळे पळापळ करतायत, तुझा जीव वाचवायचा तू बघ, तू कशाला ह्या फंद्यात पडते? तुझ्या त्या चोचीतल्या पाण्याने, त्या एका थेंबाने आग विझणार आहे का? त्यावर त्या चिमणीने दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणते, वाघोबा दादा, मला माहिती आहे ना, माझ्या त्या चोचीतल्या त्या पाण्याच्या थेंबाने ही आग विझणार नाही. पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, जंगल जळलं, त्याची कथा लिहिली जाईल, तेव्हा त्यात आग लावणाऱ्यांमध्ये मी असणार नाही, पण आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव नक्की असेल. आणि मला वाटतं की आग विझवणाऱ्यांची ही नावं आज मोठ्या संख्येनं पुढे येणं गरजेचं आहे. आपण चिमणीच्या ही पलीकडे लहान आहोत, पण तरीसुद्धा आपण आपला प्रयत्न केला पाहिजे. हे माझं आपल्या सगळ्या दोन्ही समाजातल्या तरुणांना आवाहन आहे. दुसरं, आज एवढी स्पर्धा लागली आहे, तुम्ही यूट्यूब बघा. आपण कधी कधी ना समाजाला लयच बाळबोध आणि असं तसं समजतो. एक उदाहरण सांगतो. काल ज्या पद्धतीनं सदानंद मोरे सरांनी अतिशय सुंदर विवेचन ह्या सगळ्या जातीय अंगानं केलं, त्याला यूट्यूबवरती काल किती व्ह्यूज आहेत, आणि त्याच वेळी एखादं भडक विधान केलेल्या त्या व्यक्तीच्या त्या ह्याला किती व्ह्यूज आहेत. मग हे व्ह्यूज देणारे कोण आहेत? कोण बघतंय? हे कुणाला आवडतंय? मग माझा प्रश्न जनतेला आहे, तुम्हाला भडक आवडतंय का? भडक बोलणं आवडतंय म्हणून मग भडक बोलण्याची ही स्पर्धा लागली आहे का? त्याला प्रोत्साहित कोण करतंय? मुद्दा क्रमांक 1. दुर्दैव काय माहिती आहे, त्या बिचाऱ्या संतोष अण्णाच्या त्या आत्म्याला वाईट कधी वाटत असेल माहिती आहे? न्यायासाठी मोर्चे, त्याचं गांभीर्य जर कोणी घालवलं असेल ना त्या मोर्चांचं, तर ते तिथं येणाऱ्या नेत्यांनी घालवलं. तुम्हाला आठवत असेल की कोपर्डी प्रकरणातले जे मोर्चे निघाले ते मूक मोर्चे निघाले. बरोबर. कुठलाही लीडर तिथे येऊन बोलायचा नाही. किंवा मला सांगा, मूक मोर्चा शिट्ट्या, टाळ्या, हशात, घोडे लावणं, तर ठीक आहे, डायलॉग बाजी आणि हे सगळं. आपण विषयाचं गांभीर्य घालवतोय, आपण न्यायाची जो हुंकार आहे त्या हुंकाराला बगल देतोय, विषयांतर करतोय त्या पूर्ण विषयाचं. मुद्दे टू द पॉइंट. माझं काय म्हणणं, टू द पॉइंट. न्याय कधी न्याय मिळाला पाहिजे. एक दुसरं चुकलं, मी विसरलो होतो. या प्रकरणातल्या आरोपींना अटक करायला झालेला उशीर हे सुद्धा उद्वेगाचं, आक्रोशाचं सगळ्यात मोठं कारण आहे. एक. दुसरं, ज्यांना ह्या घटनेचं भांडवल करून समाजाला चिथवायचंय, बरोबर, समाजाला चेतावणी द्यायची आहे, त्यांना ते वातावरण बनत गेलं. कारण आरोपींना पकडायला उशीर झाला, त्यामुळे त्यांना ती संधी मिळाली ते वातावरण तयार करण्यासाठी. एक. आणखीन ह्याच्यातली एक गोष्ट अशी आहे जी थोडीशी काय म्हणतात त्याला, दुर्लक्षित गेलेली आहे. काही लोकांचा हेतू काय होता याच्यामध्ये, की मराठा समाजाची भावना ही तीव्र कशी होईल
ह्याच्याबद्दलची ह्याची काळजी सुरुवातीपासून घेतली गेली. उदाहरणार्थ मी पहिल्यांदाच सांगतोय की हा खून अतिशय अतिशय घृणास्पद आहे. तो मानवतेला काळीमा फासणारा आहे. त्याचं कुठेही गांभीर्य कमी न करता एक गोष्ट सांगतो, त्याचे डोळे जाळले गेले, लायटरनं डोळे जाळले गेले, हे सांगितलं गेलं जे खोटं होतं. त्याचं गुप्तांग कापलं गेलं अशा प्रकारचा दावा काही जणांनी केला जे खोटं होतं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे. हे का केलं गेलं असेल? त्याचं कारण असं होतं की जेवढं आपण त्याचं ग्लोरीफाय करू, ग्लोरीफाय शब्द नाही मला वाटत तो योग्य राहील, पण त्याला असं म्हणूया की त्याची म्हणजे क्रूर क्रूर असं वर्णन त्याचं, हां म्हणजे हे तर म्हणा म्हणजे त्याचं वर्णन केलं तर लोकांच्या भावना कशा जास्त उद्रेक होईल ह्याची काळजी घेतली गेली. दुर्दैवानं मी सांगतो या सगळ्यामध्ये हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूनं काउंटर ज्याला आपण म्हणतो ना, काउंटर सोशल मीडियावरून पोस्ट कडून नाही, कृतीतून काउंटर झाला पाहिजे होता. मला सांगा, वंजारी समाजाच्या लोकांनी तिथं येणाऱ्यांना भाकरी दिल्या. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला येणाऱ्या लोकांना जेवणाची व्यवस्था वंजारी समाजाने केली असते. नसतं जमलं, हे झालं असतं तर तो भाऊ माझ्या शोमध्ये बोलला की आमचं कुठलंही जातीय भांडण नव्हतं. आमचा त्या संबंधित आरोपीच्या बद्दलचा जातीय कधी आम्हाला त्यात काही माहिती पण नव्हतं. आमचं शेत जे करणारे आमच्या शेतावर कष्ट करणारे, देशमुखांच्या शेतावर कष्ट करणारे जे लोक आहेत ते वंजारी समाजाचे. बंद बघा, मी आधी जे म्हणालो ना, बांधाला बांध आहे, हे असं आहे. त्यामुळे या गोष्टींमध्ये ज्यांना ज्यांना जात शोधायची होती त्यांच्यासाठी सुपीक वातावरण तयार करण्याची जबाबदारी चुका सगळ्यांनी केल्या. ह्या टाळायला हव्यात पुढच्या काळात. आणि वंजारी समाजाला एक गोष्ट सांगायची, ठीक आहे की आज अस्वस्थतेची भावना आहे. भावना किती टोकाची आहे सांगतो. एक पोलीस अधिकारी मला असं म्हणाले की सर, गेल्या वर्षभरात आम्हाला नेमप्लेट खिशात काढून ठेवावा लागतो आणि ड्युटी करावी लागते. कारण अण्णाभावरून जात शोधली जाते, जात लक्षात आल्यानंतर मग आपल्याला टार्गेट केलं जातं आणि मग आपल्याबद्दलचं ती भावना बदलते. उग्रपणे व्यक्त होणं दोन्ही बाजूने, मी एका बाजूने म्हणत नाही. त्यामुळे लोकांना ती हॉटेलच्या नावावर प्रोपरा कोण आहे, हॉटेल कुणाचं आहे, त्याच्यावरून त्याचं गिराईक ठरते. किती दुर्दैवी आहे बघा. अगदी काही ठिकाणी तर शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा हे पसरलेलं आहे लोन, हे जातीयवादाचं. मला सांगा, ह्या उद्याच्या पिढीचा ह्याचा दोष काय? माझी मुलगी आज आहे, त्या मुलीचा दोष काय? तिने का ह्या जातीयवादाच्या खुणा, जातीयवादाचे व्रण हे घेऊन का पुढचं आयुष्य जगायचं? ह्या पुढच्या पिढीचा दोष काय? आम्ही काय वाढतोय त्यांच्या ताटात? आणि ह्या सगळ्यातून साध्य काय? हे दोन्ही समाज आत्ता पोटा पाण्याला लागलेत. हो, हे आत्ता पोटा पाण्याला लागलेत. ह्यांच्याकडे रेल्वे अजून आली नाही, हे काय जातीवाद करतायत? भरल्या पोटात ज्याचं सगळंच झालंय, सगळं सुख शांती आहे ना, त्याला विचारा तुला कधी जात आठवते का म्हणून. बरोबर, त्याला जात आठवत नाही. त्याला जात आठवत नाही. तो जातीवाल्याला जातीचा पण म्हणत नाही. पण ज्यांच्या पोटाची भ्रांत आहे, ज्यांच्या पोटात आग आहे ना, त्यांना जात का सुचावी हा माझा एक सवाल आहे सगळ्यांना. त्यामुळे जातीवादाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. कुणीतरी आपल्याला टार्गेट करतंय, या न्यूनगंडात राहायची पण गरज नाही ना विशाल. गरज नाहीये. आज लहानपणापासून ते आजपर्यंत, या क्षणापर्यंत जेवढ्या मराठा समाजाच्या मित्रांसोबत माझे मित्र आहेत, एकही असं म्हणू शकणार नाही आपल्याला जातीहून बोलू शकणार नाही बोलू शकत. कारण आपण तसं वागतो. मग आपलं वागणं सुद्धा आपण बदललं पाहिजे. आपण जे आधी आपल्या मित्रांसोबत राहत होतो तसंच राहायला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की सोशल मीडियावरती ना आज सगळ्यांनी एक प्रयोग करा. तुम्ही मराठा आहेत, मी वंजारी आहे समजा, दोघांनी हातात हात द्या आणि रील करा. आमची मैत्री तुटणार नाही सांगा महाराष्ट्राला. ही संख्या ज्या दिवशी वाढेल ना, त्या दिवशी हे
4-5 टाळकी समाजाचे ठेकेदार बनून फिरतायत आणि सोशल मीडियावर कमेंट करतायत. ह्यांची काय अवकात आहे हे समाजाला तोडू शकतील? ह्यांची खरंच आहे का ती अवकात की ही लोक समाजाला तोडू शकतील आणि 2 समाजाला समोरासमोर आणून उभे करतील? यांना तिथल्या तिथं थांबवणं मला वाटतं ही गरज आहे. यांना बळी पडू नका. आणि दबकून का जायचं? अरे आपले इतक्या वर्षाचे मित्र आहेत. मी आता ठरवलंय, मी इथून पुढे कुठल्याही अशा सप्ताहात जाणार नाही जिथं एका जातीचे महाराज असतील. अनेक जातींचे महाराज जिथं असतील तिथंच मी जाणार आहे. आणि माझं भगवानगडाला आणि नारायणगडाला सुद्धा कळकळीचं आवाहन आहे. तुम्हाला मांडणारा हा दोन्ही समाज आहे. तुम्ही दोघांनी सुद्धा समोर या. आज तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही ह्या समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे. एक मायका लाल ह्या इथे येऊ नये आणि सांगावं इनफ इज इनफ, बास झाला आता, हे सांगणं गरजेचं आहे विषय. आणि हे जे तुटले ना, ठीक आहे, एक घटना असते, त्याची प्रतिक्रिया असते. आपण अशा 100 घटना घडवू शकतो जोडणाऱ्या, सांधणाऱ्या. आणि ती सांधणाऱ्या गोष्टी आज आपण करूया. माणुसकीची गोष्ट करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं विशाल, आपण सांगूया की जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही ना, माध्यम म्हणून, आम्ही आवाज बंद करणार नाही. लढत राहू. त्याच्या न्यायाची लढाई आपण लढत राहू. तोच हा प्रयत्न होता. जी विस्कटलेली जातीची वीण आहे ती का विस्कटली, कोण विस्कटवत आहे, तोच जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. ज्या व्यक्तीला अनेक लोक ओळखतात, अनेक लोक मानतात, त्या व्यक्तीकडनं हे विचार ऐकून घेण्याचा हा प्रयत्न होता. आणि त्यामुळेच लिबरल विचार, एका कुठल्याही जातीचे अत्यंत जातीयवादी विचार समोर न पोहोचवता अत्यंत लिबरल विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की दोन्ही बडे आहोत. आत्ताच कमेंट करून व्हिडिओ सोडू नका, शेवटपर्यंत नक्की पहा, हे त्याचसाठी मी सांगितलं होतं. हे यातले विचार, यातली मुद्दे जर तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ पुढेसुद्धा शेअर जरूर करा. हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये.